कार्यक्रम केवळ आजच्या दिवसापुरेसा कार्यक्रम होता कामा नये. या कार्यक्रमामधून जे विचार मांडले जाणार आहेत, तुम्ही प्रत्यक्षपणे भाज्यांची ओळख करून घेणार आहात. ज्या भाज्या तुम्ही पाहणार आहात त्या भाज्या, हा भाजी महोत्सव हा केवळ एक शासकीय कार्यक्रम न होता, ही एक चळवळ म्हणून आपल्याला भविष्यामध्ये उभी करायची आहे. हा विचार या ठिकाणी आपल्याला समोर ठेवायचा आहे. ही चळवळ झाली पाहिजे, याचं सातत्यानं कुठे ना कुठेतरी प्रबोधन झालं पाहिजे. हा विचार केवळ आपल्या पुरेसा मर्यादित न राहता तो विचार अनेकांपर्यंत गेला पाहिजे. याकरता म्हणून तुम्हा सर्वांना भविष्यामध्ये काम करायचं. आणि आपल्या देशाची संस्कृती ही अशीच आहे. आपल्या देशामध्ये वाचन संस्कृतीचा खूप मोठा वारसा आहे. आपल्या देशामध्ये या पिढीनं या पिढीकडे या पिढीनं या पिढीकडे जे विचार दिलेले आहेत ते विचार पुढच्या पिढीकडे देण्याची प्रथा आणि परंपरा ही या देशामध्ये अनादी कालापासून सुरू आहे. आणि म्हणून याला जर काही अंशी खंड पडला असेल, नव्हे तो आता खंड पडलेलाच आहे बराचसा, तर त्याच्यामध्ये आपण सर्वांनी पुढाकार घेऊन ही एक चळवळ उभी करूया. ही चळवळ उभी करूया. कालच झाली गटारी त्याला काय ती तिला अमृषा काहीतरी वेगळं नाव आहे, पण ते आपण गटारी हाच प्रचलित शब्द आहे डॉक्टर, बरोबर. आणि म्हणून कालच गटारी झाली. बघा कसा प्रत्येक सणाच्या पाठीमागे आपल्या पूर्वजांनी, या पूर्वीच्या विचारवंतांनी प्रत्येक सण म्हणजे चंगळवाद अशा अर्थानं त्या सणाला महत्व किंवा त्या सणाचं निर्मिती किंवा त्या सणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन ठेवलेला नाही. आज आपण तो प्रत्येक सण चंगळवाद म्हणून त्या सणाकडे बघतो, परंतु आपल्या पूर्वजांनी त्या सणाचं महत्व हे थोडस नाही म्हटलं तरी आपल्याकडे धार्मिक दृष्ट्या असेल, देवाच्या नावानं असेल किंवा वेगवेगळ्या कुठल्या तरी धार्मिक विचारानं असेल, हे त्याचं महत्व अधोरेखित केलेलं आहे. काल तुम्ही मटण मच्छी मांस मटण काय खाल्लं, पण यापासून श्रावण सुरू झाला आहे. प्रत्येक आठवड्याचे वार जे असतात, मग ते खाण्याचे किंवा टाळण्याचे, ते सगळे वार श्रावण महिन्यामध्ये सुद्धा असतात का नसतात? श्रावण महिन्यात रविवार पण येतो, बुधवार पण येतो आणि दुसरा कुठला शुक्रवार पण येतो. बाकी समजा काय उपवास वगैरे धरले तर मला माहित नाही. परंतु या श्रावण महिन्यामध्ये आपण मांसाहार करू नये, तर त्या भाज्या खाव्या. याच्या पाठीमागे खूप मोठं असं शास्त्र दडलेलं आहे, खूप मोठं शास्त्रीय कारण आहे. हे मी आता सांगून तुमचा वेळ घेत नाही, कारण त्याकरता ज्योती मॅडम, डॉक्टर ज्योती मॅडम या तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. या प्रत्येकाच्या पाठीमागे एक जबरदस्त सायन्स आहे. प्रत्येक सणाच्या पाठीमागे, सण सोमवारच्या पाठीमागे एक जबरदस्त सायन्स आहे. जबरदस्त एक सायन्स, त्याची सायन्सशी सांगड घातलेली आहे. परंतु त्या काळामध्ये किंवा तिथली त्या वेळची परिस्थिती, त्या वेळेचं शिक्षण, त्या वेळेचं लिखाण, त्या वेळेचे सुशिक्षितांचं प्रमाण, याचा विचार करता हे थोडस परंपरेशी आणि सणाशी नातं जोडण्याची प्रथा ही परंपरेने चालत आली. पण त्याच्या पाठीमागे सायन्स. बांधवांनो भगिनींनो, आपल्या जंगलामध्ये, आपल्या रानामध्ये अनेक प्रकारच्या भाज्या आहेत, अनेक प्रकारच्या. आता भारतीची भाजीच तेवढी बऱ्याच जणांना आठवते, तेवढंच नाव लोक घेतात. बाकीच्या भाज्यांचं नाव फार लोक कमी घेतात. आता दाळची भाजी म्हणजे माठाची भाजी, जर आपण दाळची भाजी म्हणतो ती मिळते, मुळ्याची भाजी मिळते, तिला पिकवावी लागते. परंतु जंगलामध्ये भारंगीच्या भाजीच्या व्यतिरिक्त आपल्याला कोळशीची भाजी मिळते, आपल्याला टाकळ्याची भाजी मिळते, आपल्याला अळसुंदा म्हणजे चवळीची भाजी आपल्याला मिळते, आपल्याला काटलं मिळतात, आपल्याला आपूर कोणाला माहिती आहे की नाही मला माहित नाही, परंतु आपूर आहेत ते रताळ म्हणजे रानटी करंदा, त्याच्या वेलासारखे ते वेल असतात, परंतु करंद्याचे वेल वेगळे असतात आणि आपुराचे वेल वेगळे असतात. काय उत्तम भाजी असते ती, अप्रतिम भाजी त्या आपुराची लागते. हे सगळ्या गोष्टीच्या अनेक प्रकारच्या भाज्या, कोळशीची भाजी असेल, कुरडूची भाजी असेल. आता कुरडूची भाजी सुद्धा खाण्याची प्रथा आणि खाण्याची आवश्यकता आहे. ती भाजी सुद्धा आपल्याकडे तयार होते, परंतु आता आपण त्या भाज्या कुठे आहेत ह्या शोधण्याकरता जात नाही.
तर आपण बाजारात जातो किंवा नाक्यावर उभं राहतो, खिशातले पैसे काढतो, एखादी भाजी पाहिजे ती घेतो. निसर्गाने हे सगळं आपल्याकरता तयार करून ठेवलंय. हे सगळं आपल्याकरता तयार करून ठेवलेलं आहे. याची उत्तमातली उत्तम अशा प्रकारची चव, म्हणजे आता भारंगीची भाजी काय चण्याची डाळ घालून करतात, पण मला ती भारंगीची भाजी एवढी खायची असेल तर थोडासा कोलिम टाकायला सांगतो. कोलिम टाकला, कोलिम म्हणजे माहिती आहे का तुम्हाला? तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहितीच नसेल. आणि म्हणून कोलिम टाकला की त्याची चव काय आवड असते, अप्रतिम अशा प्रकारची चव असते. आपल्याकडे मशरूम म्हणजे रानामध्ये उगवणारी अळबी असतात. यंदा ती अळबी 800 ते 900 रुपये किलोनं मार्केटमध्ये विकली गेली. 800 ते 900 रुपये किलोनं नैसर्गिक उगवलेली, तुम्ही तयार केलेलं मशरूम नाही, नैसर्गिक उगवलेली त्या ठिकाणी जी अळबी आहे ती अळबी 800 ते 900 रुपयांनी गेली. यंदा दुष्काळ पडणार आपल्या पूर्वजांनी सांगून ठेवलं होतं. ज्या वर्षी जांभळं भरपूर पिकतील, भरपूर जांभळं मिळतील, त्या वर्षी समजावं की दुष्काळ ठरलेला आहे. यंदा जांभळं किती झाली ती मार्केटला माहिती आहे तुम्हाला? रोज आमची बायको 1 किलो जांभळं घरी घेऊन जायची रोज. मी म्हटलं की जांभळे आणते कुठून तू? बाजारातून. कुठे घेते? ते इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या समोर सगळ्या महिला बसलेल्या त्यांच्याकडून घेते, 400 रुपये किलो. अगो नाही, जांभळं आपल्याकडचे नसतील. नाही हो, मी विचारलं तर आपल्याकडचेच म्हणतात. म्हणून कुतूहल म्हणून मी स्वतः गेलो. त्या बाया सगळ्या बसलेल्या होत्या, त्या सगळ्यांना मी विचारलं की जांभळं कुठली गं बाय? त्या सगळ्या ओळखणाऱ्या मला होत्या. त्यातल्या बऱ्याचशा कोळमळ्याच्या होत्या बाईला. मी म्हटलं कोळमळ्याला पूर्वी रस्त्याच्या कडेला खूप मोठी जांभळाची झाडं होती आणि रस्त्यावर जांभळं अशी नुसती पडलेली असायची, गोळा करणं शक्य नाही, कारण ते फळ अतिशय नाजूक असतं, वरून पडलं की फुटून जातं. आणि तेही पाऊस पडता पडता किंवा पहिला पाऊस पडल्यानंतरच ती पिकायची. त्या बायांना विचारलं ही जांभळं कुठून आणली तुम्ही? मार्केटमधून कुठं बाहेरून विकत आणता आणि तुम्ही विकता का? म्हटलं नाही दादा, ही जांभळं यांना जंगलामध्ये इतकी उगवली आहे, जवळजवळ 15 ते 20 दिवस सतत ती जांभळं येत होती आणि ती जांभळं सुद्धा लोकांनी 400 रुपये किलोनं विकली. ही निसर्ग संपदा ही आपल्याकडे निर्माण झालेली निसर्ग संपदा आहे. मध्यंतरी आली तुम्हाला असं वाटतं आम्ही विधानसभेमध्ये फक्त भांडतो असं तुम्हाला वाटतं आणि फक्त तुम्ही पण दाखवता इंटरेस्ट आमच्या भांडणातच दाखवतो, बाकी काय भांडणात दाखवतच नाही. असं नाहीये. आम्ही कोकणाच्या दृष्टीनं कोकणाच्या तरुणांच्या हाताला काम काय देता येईल, त्यांना रोजगार कसा देता येईल, याच्या बाबतीत आम्ही अनेक प्रकारे अनेक विषय हे महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये आम्ही मांडत असतो कारण आम्हाला कळतंय की कोकणामध्ये भविष्यामध्ये खूप मोठं आर्थिक संकट उभं राहणार आहे हे आम्हाला कळतंय. एक काळ असा होता की कोकणातला प्रत्येक माणूस हा मन्याळवर त्याचं घर चालवत होता. काय मिळेल थोडंफार शिक्षण ते घ्यायचं आणि मुंबई पुण्याकडे जायचं, मिळेल ती नोकरी इमानी इतबारी करायची, मिळतील ते पैसे आपल्या कुटुंबाला आपल्याला पाठवायचे. आपलं खूप मोठं स्वप्न नाही, अंथरूण बघून पाय पसरायचे म्हणणं, कोणाचं कर्ज काढणं नाही, कोणाचं देणं घेणं नाही, कोणाचं बुडवणं नाही. आपला संसार हा सुखा समाधानानं टापटीपणे आणि समाधानाने करणं ही कोकणाची पहिल्यापासूनची प्रथा आणि पद्धत होती. आजही ती आहे. पण आज आम्ही सुशिक्षित मुलांचे कारखाने तयार करतोय, पण त्यांना रोजगार देणारे कारखाने आहेत कुठे? आज सकाळी मी सगळे पेपर वाचले, मला थोडस आश्चर्याचा धक्का बसला. कालच पार्लमेंटचं अधिवेशन सुरू आहे दिल्लीमध्ये, लोकसभेचं अधिवेशन सुरू आहे आणि नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी एक पार्लमेंटमध्ये प्रश्न विचारला की गेल्या 5 वर्षामध्ये आपल्या देशातली किती कंपन्या, किती कारखाने बंद पडले. सरकारच्या अधिकृत उत्तरामध्ये सरकारनं अधिकृत उत्तर दिलेलं आहे की गेल्या 5 वर्षामध्ये 36,000 किती 36,000 आणि 211 कारखाने बंद पडले. 36,000 आणि 211 कारखाने बंद पडले म्हणजे किती लोक बेकार झाले याचा विचार जरा करा. याचा विचार करा. सभागृहामध्ये आता आपण सभागृहामध्ये म्हणजे आपल्या देशामध्ये संपूर्णपणे एआय टेक्नॉलॉजीचा खूप मोठा अवडंबर असतंय, खूप मोठा उदोउदो केला जातो. मला त्यातलं फार काही समजत नाही, पण ज्या वेळेला शेखर सर इथं आहे, ज्या वेळेला सभागृहामध्ये त्या विषयावर मी बोलायला उभा राहिलो, त्यावेळेला ही टेक्नॉलॉजी
आपण एवढ्या प्रमाणात वापरतो आहे, आपल्याकडची लोकसंख्या, आपल्याकडची तरुणांची सुशिक्षित बेरोजगारांची संख्या ही बघता ही टेक्नॉलॉजी आपल्या देशामध्ये अधिकची तरुणांना बेकार करेल का याचा विचार करा. आणि माझं तर ठाम मत आहे की ही टेक्नॉलॉजीचं कौतुक आपण करतोय, भविष्यामध्ये बेकारीला खूप मोठं निमंत्रण आपण देतोय. अनेक सुशिक्षित पोरं ही आता बेकार फिरतील, कारण त्यांचं काम ह्या AI टेक्नॉलॉजी मार्फत जर केलं गेलं तर त्यांच्या हाताला काम काय राहणार आहे, त्यांच्या शिक्षणाचं महत्व काय राहणार आहे, ते त्यांच्या शिक्षणाचा उपयोग कुठे करून घेणार आहे. ही मुलं उद्या फ्रस्ट्रेट होतील, ही नैराश्यात जातील, आणि एकदा का नैराश्यात गेल्यानंतर ही मुलं कुठल्या मार्गाला जातील हे सांगता येणार नाही. याची चिंता आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींनी करायची नाही तर कुणी करायची. आणि म्हणून त्यावेळेला मी सांगितलं होतं की आपल्या देशामध्ये लोकांचं पॉप्युलेशन किती आहे, लोकसंख्या किती आहे, त्याचा विचार करून याची सांगड घाला. न पेक्षा आता ग्रामपंचायतीमध्ये AI टेक्नॉलॉजी आम्ही वापरणार, पंचायत समितीमध्ये वापरणार, कृषी क्षेत्रामध्ये वापरणार, औषध क्षेत्रामध्ये वापरणार, कारखानदारीमध्ये वापरणार. त्या पोरांना काय करणार, त्यांना काम कुठलं देणार. एका बाजूला आपण जवळजवळ आपल्या कोकणामध्ये शेती बंद झाली आहे, कोण शेती करतोय, का करत नाही, म्हणे परवडत नाही. काय परवडायला पाहिजे, काय परवडायला काय पाहिजे. पण सगळं आम्ही जी सरकारी धोरणं राबवतो ही सगळी मोफत. मी बोलत असताना मला माहित आहे की मला अनेकांच्या नाराजीला सामोरं जावं लागतं. प्रत्येक गोष्ट आम्ही मोफत देऊन लोकांना आम्ही ऐदी बनवलेलं आहे, लोकांना आम्ही आळशी बनवलेलं आहे. मी सातत्यानं सांगतोय की लोकांच्या घामाला दाम द्या, श्रमाचा मोल द्या, श्रमाचा मोल द्या. प्रत्येक गोष्ट जर फुकट मिळायला लागली तर त्या गोष्टीचं महत्व राहत नाही. हे प्रश्न मी सातत्याने वेगवेगळे मांडत असतो. माझं सुदैव असं आहे की बरेच वर्षानंतर की कोकणामधले हे विषय मी सातत्यानं सभागृहामध्ये मांडत असतो. पण कोकणातला एक आमदार सोडला तर बाकी माझ्या मदतीला सोडा, पण कोणी बसायला येत नाही. ते आमदार म्हणजे शेखर सर आहे की ते जातीनिशी बसतात, त्याच्यामध्ये त्यांचे काय विषय आहेत ते मांडतात, त्याच्यामध्ये अधिकची भर टाकण्याचा प्रयत्न करतात. पण त्यांना कुतूहल वाटतं की भास्कर जाऊ हा विषय मांडत असताना आपण देखील याच्यामध्ये कोकणातला आपण लोकप्रतिनिधी म्हणून आपली नैतिक जबाबदारी आहे. नुसतं निवडून जाण्यापुरती आमची जबाबदारी नाही. मला माहित आहे थोडासा वेळ होतोय, पण हे सांगणं गरजेचं आहे, कारण तुमच्या मार्फतच ही चळवळ उभी राहू शकते. आणि आज संपूर्ण जगानं आणि देशानं बघितलं की तुम्ही म्हणजे जैन झी आहात, हे तुम्ही सगळं सिद्ध करून दाखवलं. त्यामुळं एखादा विषय तुम्ही हातामध्ये घेतलात, एखादी चळवळ तुम्ही हातामध्ये घेतलात तर 100% त्याच्यामध्ये तुम्ही यश घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. हे संपूर्ण देशाला आता मान्य करावं लागले. काल परवापर्यंत आम्ही अशा भ्रमामध्ये होतो, आम्ही अशा समजामध्ये होतो, कोरकट पोरती, नाक्यावर उभी राहणारी पोरती, बर्गर खाणारी पोरती, दुसरं काय ते बर्गर, दुसरं काय पिझ्झा. हा पिझ्झा, हा 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 फैसल माझा मित्र, म्हणजे आता इथे डायरेक्टर आहेत ते माझे मित्र, हे एकदा मुंबईतून निघाले. म्हटलं अरे भूक नाही लागली काही खायला पाहिजे, थोडं पिझ्झा खा. पिझ्झा काय भानगड असते रे, पिझ्झा मी भारतीय कोणी खाणार माणूस, पिझ्झा काय मागव रे, पहिला तुला मागव, मला नको. हा खातोय नुसतं असं ते चांगलं वळल्यासारखं, तेच ना ते असतं, तेच असतं. मला चांगलं वळल्यासारखं पिझ्झा की बर्गर काय तुम्हाला माहिती त्याचं. बोलो मला तर नको, पण माझ्या समोर पण खाऊ नको. जर खाऊ नको, माझ्या समोर सुद्धा खाऊ नको. मला तर खाऊ मिळेल, मला तर नकोच नको, पण माझ्या समोर सुद्धा नको. ही पोरं असा मी समजत होतो. पण त्या मुलांनी सुद्धा इतिहास घडवला की त्या अँगलनी मुलांच्याकडे बघण्याच्या ऐवजी आता ह्या मुलांचा उपयोग हा क्रिएटिव्ह, कन्स्ट्रक्टिव्ह आणि काही चांगल्या गोष्टी करता करून घेण्याची गरज आहे. म्हणून तुमच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत. आम्ही तुमच्याकरता काही करत नाही सर. बघा नाही, मध्यंतरी एका मंत्र्यांनी सभागृहामध्ये कायदा आणला, एक झाड तोडलं, एक झाड, त्याचं वर्गीकरण पण केलं नाही, ते मालकी आहे का फॉरेस्ट आहे याला विचारा. एक झाड तोडलं ते एका झाडाच्या मागे 50,000 रुपये दंड, बरोबर ना हो सर. कोणाचा फोन आलाय म्हणजे माझं भाषण ऐकता म्हणून वर्ण दम नाही आलाय तुम्हाला नाही येणार. आणि 50,000 रुपये 1964 साली सुधारणा झाली होती तेव्हापासून झालेली आहे 50,000 रुपये कुठल्या झाडाला.
कोकणामध्ये जेवढी जमीन आहे त्यातली 0.1%, फक्त 0.1%, 1 पॉईंट नाही, एवढीच जमीन फॉरेस्टची आहे. माझी स्वतःची मालकी, माझी म्हणजे आपल्या सर्वांची स्वतःची मालकी आहे. त्यातलं झाड जर आम्ही तोडलं तर फॉरेस्टचा अधिकारी येणार, मी 50,000 रुपये दंड लावणार. तर तो लावणार नाहीच, हे आम्हाला माहिती आहे. त्यालाही माहिती आहे की याच्याकडे 50,000 रुपये आणतो कुठले, मला 5,000 रुपये दे, मी बघतो. करप्शन वाढणार. आम्ही त्याला विरोध केला, आम्ही त्याच्यावर बंदी आणली, आम्ही ते थांबवलं. दुसरी गोष्ट, विदर्भामध्ये जे भात शेती करतात आणि जे भात सरकारला देतात, त्यातलं मला कालपर्यंत कळत नव्हतं की नेमके कोणाला बोनस देतात. भेटरला पण सांगता आलं नाही. त्याला डिटेल्स मध्ये मी मागेल ते सगळी माहिती. त्यांना हेक्टरी 20,000 रुपये, म्हणजे धान्याची किंमत 2300-2400 रुपये क्विंटल देऊन 20,000 रुपये हेक्टरी बोनस देतात. तुम्हाला त्या ठिकाणी सुद्धा शेतीकडे पुन्हा वळला तर तुम्हाला शेवटी त्यातून सुद्धा 4 पैसे मिळतील. शेती पिकत नाही असं नाही, तोच शेतकरी, तेच हवामान, तेच पाऊस, तेच सगळं तेच आहे. एक काळ जी शेती पिकत होती त्याच्यापेक्षा आता 2.5 ते 3 पट शेती पिकते. बदल काय झाला तर नवीन संकरित जातीची फक्त बियाणं आली आणि शेती उत्तमातली उत्तम पिकते. उत्तमातली उत्तम पिकते म्हणून मला कंटाळा करून चालणार नाही. आम्ही त्या ठिकाणी कोकणामध्ये काजू होते, ती गोवा धर्तीवर त्या काजू फेणीला त्या ठिकाणी एक्साईज ड्युटी माफ करावी असा प्रस्ताव आला. तुम्हाला आठवत असेल शेखर सर, कोकणामध्ये अजितदादा आले होते. आज बिचारे आपल्यामध्ये नाही. त्यावेळेला आता कोणतरी म्हणाला की ते एक्साईज ड्युटी ह्यानी माफ केली त्याने माफ, तसं नाहीये. त्या कोकणामध्ये आम्ही आलो होतो त्यावेळेला तुम्हीही गाडीत होता, मीही गाडीत होतो आणि अजितदादांना आपण तो विषय सांगितला की दादा याला 9% एक्साईज ड्युटी आहे. त्यावेळेला, आता किती मला माहिती, 9% जी एक्स्ट्रा ड्युटी आहे ही जर बंद केली तर कोकणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ही कारखानदारी उभी राहील. टीका झाली तेव्हा आमच्यावर की भास्कर जाधव हे गोवा फेणी चालू करण्याला आग्रही आहे. अरे मूर्खांनो, मी विकायला म्हटलं का महाराष्ट्रामध्ये विका, तयार करू दे, लोकांना उद्योग मिळू दे, बाहेर मार्केट करतील तयार, विक्री होऊ द्या. पण त्याच्याकरता एक्साईज ड्युटी आहे ती माफ करण्याचा आम्ही फक्त आग्रह धरला आणि म्हणून त्यावेळेला हे सुद्धा आम्ही त्यावेळेला केलं. दुसरा गोष्ट आपण आठवते तुम्हाला की काजू पिकल्यानंतर तिचा एक फिक्स दर, म्हणजे कापूस एकाधिकार जसं आहे तसं कोकणाची खरेदी ही हमी भाव द्यावा. जवळजवळ ते आता मान्य झालेलं आहे. पण त्याच्याही उपर काजूला दर किलो मागे काही ना काहीतरी शेतकऱ्यांना अनुदान मिळावं. गेल्या वर्षी पर किलो 10 रुपये मिळाले, यंदा ते मिळाले नाही. ते मिळवण्याकरता सुद्धा आम्ही सगळे प्रयत्न करतोय. एक अत्यंत महत्वाचा बदल झालाय. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फळबागांचे विमा उतरण्याची मुदत ही 31 मे पर्यंत होती. 31 मे पर्यंत होती आणि आपली फक्त 15 मे पर्यंत होती. मी हा धावता आढावा घेतोय. अधिकाऱ्यांनी सगळ्या तरुणांना सांगा, यांच्या समोर एकदा चर्चा करा. आम्ही दोघे भांडत होतो. ह्यानी विषय तो पहिला ह्यानी मांडला. मी लगेच तर ह्यानी मांडला. मी त्याचा अभ्यास केला की नेमकं त्याला काय म्हणायचं आहे आणि आपण तो विषय लावून धरला. शेखर सर, आता आपल्याकडे 4 ट्रिगर, 3च्या बरोबर शिंदे, ते 3च्या ऐवजी 4 ट्रिगर आणि त्याचबरोबर 31 मे पर्यंत विमा उतरण्याची मुदत कोकणाला आणि 13,000 रुपये जो हप्ता होता पर हेक्टरी, त्या ठिकाणी विम्याची रक्कम ती 8,500 रुपये आपल्या कोकणाकरता झालेली आहे. असं नाहीये की आम्ही फक्त तिथं भांडायला जातो, असं नाहीये की आम्ही फक्त टीका टिप्पणी करायला जातो. आम्ही आमच्या कोकणाच्या तरुणांचा, बेकारीचा, शेतकऱ्याचा विचार करणं ही आमची जबाबदारी आहे. त्याच्याकरता कोणी आम्हाला काही सांगायला पाहिजे असा भाग नाही आणि म्हणून ते सुद्धा आता करून घेतलेलं आहे. त्या संदर्भामध्ये सुद्धा तुम्ही सर्वांनी जरा याला मार्गदर्शन करा. दुसरं फार काय आता मी या ठिकाणी बोलू इच्छित नाही. अशा अनेक कार्यक्रम बाबूराव तुम्ही घेण्याची संधी आम्हाला कॉलेज द्या. परवाच्या दिवशी आम्ही आरोग्य शिबिर घेतलं इथं ज्योती यादव मॅडम आहे. मी यांच्यावर रागवलो. ते आले अधिकारी म्हणले साहेब सही करा. कसली सही करा? कोणते अधिकारी? कोण? तुम्ही नव्हता समोर. काय नाव आहे? जांगीड. तुम्हाला पण आठवत? मला आठवतं लगेच. म्हटलं सही करा. तुला कसली सही करा? काय सरकारकडनं आदेश आहे की अशी मिटिंग घेतली. बोलो मला तुम्ही सह्याजीराव समजता की काय? तुमची हिंमत कशी झाली?
की जो कार्यक्रमच झाला नाही त्याची मी सही करावी हे सांगण्याची तुमची हिंमत कधी झाली मला? गडी थरथर थरथर कापत होता नुसता. त्याला वाटलं नुसती मी सही करेन. म्हटलं काय नाही, घ्या ते मीटिंग घ्या, सगळ्यांना बोलवा, कार्यक्रम झाला पाहिजे, लोकांना स्कीम काढल्या पाहिजेत. काय नेमक्या आजारपणाकरता म्हणून सरकारनं नवीन नवीन योजना आखलेल्या की त्याचा फायदा आपल्याला कसा होऊ शकतो याची माहिती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. तिथे मीटिंग झाली. मला असं वाटतं मॅडम, वर्षातून त्यातल्या 4च मीटिंग घ्यायची, पण एखादी चिपळूण करता शेकर जर मीटिंग आपण या हॉलमध्ये घेतली, आभा म्हणजे 5 लाखापर्यंत लोकांना उपचार कसे मिळू शकतात याची व्यवस्थितपणे जर माहिती या मुलांना मिळाली तर आर्थिकदृष्ट्या या लोकांना खूप मोठा फायदा होईल. आणि म्हणून त्या संदर्भामध्ये सुद्धा अशी वेगवेगळी शिबिरं बाबूराव घेण्याकरता म्हणून तुम्ही पुढाकार घ्या आणि जमलं तर आम्हाला पण बोलवा. पण आम्हाला बोलवा का बोलवू नका त्याबद्दल आमचा काही फार मोठा आग्रह नाहीये. पण हे आता ह्या तरुणांच्या हाताला, ह्या तरुणांच्या डोक्याला काहीतरी काम दिलं पाहिजे. फक्त कॉलेजमध्ये आले गेले, जाता येताना टिंगल टवाळी मौज मजा ती करतच राहा, त्याला काय माझा विरोध नाही. परंतु याच्या पलीकडे आता तुम्ही पोहोचलेले आहात याचं भान ठेवा. आणि म्हणून हे केलं पाहिजे. आणि जाता जाता शेवटचा एकच फक्त तुम्हाला चळवळीचा मंत्र देतो आणि ती चळवळ तुम्ही राबवावी अशी माझी विनंती आहे. आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये निसर्ग संपदा आहे. ही निसर्ग संपदा आपण निर्माण केलेली नाहीये, ती नैसर्गिक आहे. ज्यानं कुणी ही सगळं दुनिया निर्माण केली त्यांनी प्रत्येक भागामध्ये प्रत्येक माणसाच्या पोटा पाण्याचा विचार करून तशी भौगोलिक रचना केलेली आहे. हे विसरू नका. काहीही त्यांनी कोणाला उपाशी राहण्याचं त्या ठिकाणी उपाशी राहा आणि मला असं काहीही अशी व्यवस्था केली नाही. तर वेगवेगळ्या प्रकारे पोट भरण्याचे मार्ग दाखवण्याचं काम हे निसर्ग निर्मात्यानं, पृथ्वी निर्मात्यानं, जग निर्मात्यानं केलेलं आहे. अशा पद्धतीनं आपल्या कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योग दिसत नाही. आपल्याकडे शेती दुबार पीक नाही. आपल्याकडे एकच पिकी शेती होते, ती 100% निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून राहते. यंदा पाऊस जूनच्या ऐवजी जुलै महिन्यानंतर पडला. निसर्ग